नाश्ता करायला. मग दाखवू पुढे काय काय होतं ते. चला तर जाऊया. त्याच्या आधीच बसलेली नाश्ता करायला. बेबी दिदी गेली तिथं. आज तुम्ही आम्हाला डॉल्फिन दाखवाल ना. आपण चालू डॉल्फिन बघायला म्हणून लवकर चाललंय थोडा. बघू ते डॉल्फिन दिसतात का. पोरांना बघायचे आहेत. थांब प्राची, तुला डॉल्फिन बघायचं आहे ना. काल पण जाम मजा केली. आम्ही क्रूजवर वगैरे गेलो. अरे तेवढं पण काढायचं सुनिया. क्रूजवर वगैरे गेलो. खूप जास्त मजा केली. आणि आता बघूया आज दिवसभर आपण काय करतोय ते. आम्हाला पोरांमध्ये करायचे, प्राचीला डॉल्फिन्स बघायचे आणि आम्हाला पण बघायचे. तर आपण जाऊया आता. तिकीट्स वगैरे काढले त्यांनी. तू जायचं डॉल्फिन बघायला. चला तुम्हाला पण डॉल्फिन दाखवतो आमच्या पाठी. ह्या बोटी लागल्यात. ह्या काहीतरी मध्ये नेतं समुद्रात. बघूया. ढाल तलवारी घेऊन आम्ही तयार झालेलो युद्धाला जाण्यासाठी. आता बघू. पहिली मीच घाबरणार आहे. हो, मीच मैदान सोडून पळणार आहे पहिली. तर जाऊया बाबा. मला पाण्याची जाम भीती वाटत. आज काय पण करून डॉल्फिन बघायचीच. नाही दिसलं तर पाण्यात उड्या टाकू. हा देवा वाचव रे. प्राची, नाही दिसलं डॉल्फिन तर पाण्यात उड्या टाकायचे तो. मी पाण्याकडे बघतच नाही. मी वरती बघते, झाडा बघते मी. बघूया. चल, नाही दिसलं तर पैसे परत घेऊ. कंटिन्यू आपण बोटीत बसतो ना. पहिल्या दिवशी काय बघायला गेलतो आपण? पहिल्या दिवशी डॉल्फिन बघायला गेलतो ना. नाही, डॉल्फिन नाही. ती अशीच राईड होती वाटतं. दिसलंच नाही ना. काल बसलो कुठे क्रूज मध्ये आणि आज परत आम्ही डॉल्फिन बघायला आलोय. प्राची मुलं, कारण तिला डॉल्फिन बघायचंय. ठीक आहे, चला बघूया. दिसला तर दिसला, नाही दिसला तर आता काय बोटीत बसणार नाही परत आम्ही. बघ चला.
भेटलं. तो बघ हाय करतोय, तू बघ मागं तुझ्या हाय करतोय. प्राची दीदी मी आलो असं बोलतो डॉल्फिन. बदमाश. प्राची दिसला का आता? काय करायचं, पैसे घ्यायचं परत का नको? नको. हा नसतं दिसलं तर रडली असती. 2-3 महिने आम्ही त्याच्यासाठी झालोय. पोरांच्या औषध बघायचं नाही, पोरांच्या औषधी करतो. पाणी झाली मजा नाली झोप आल्या आम्हाला. पाणी बघायचं, मासं बघायचं, असं झोपा काढतोय. वेल मासा दिसला, वेल मासा. तू बघ वेल मासा आहे. पाणी उडतं ना अंगावर. बघितलं डॉल्फिन तरी झाली पाऊस. होय 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 होय. सगुना घे पैसे परत. हा डॉल्फिन आम्हाला दिसले, म्हणजे भरपूर खूप सारे दिसले, पण मी शूट करताना जायचे लगेच आतमध्ये. तर ठीक आहे, मला जेवढे रेकॉर्ड करता आले तेवढे मी केले. तुम्हाला दाखवेन मी क्लिप्स टाकेनच. त्याचे पैसे परत घे जा. का ग काम झालं ना तुझं? कामच झालं पण मस्त. तर डॉल्फिन पॉईंटवरून आलं आम्ही आता अगोडा फोर्टवर. 2 मिनिटाच्याच अंतरावर आहे इथलं इथे. तर जाऊया, बघूया आपण. चालायचं आहे काय काम आहे. अजून भेटेल तेवढं बघू आपण. चल ही बघ, ही एक कशाला दमत नाही. हे जमलो पोचलो. हा काय माहिती, तिथून एंट्री वाटतं. हे काय, चला तर जाऊया विथ पिसवा. अरे इससे बेहतर तो आपल्याकडचं किल्ला आहेत प्राची. झाला किल्ला एवढंच. एकटीनं चढलो, तिथनं उतरायचं. हो हो झाला. इकडे आहे काहीतरी. हा अच्छा, इकडून व्ह्यू पॉइंट आहे काहीतरी. व्ह्यू इकडे. तर हा आहे अगोडा फोर्ट. हा मी बोटीतनं मागाशी बघितलं होता, जो प्राचीने आता ओळखला. हा पहिला जेल होता तिथे, तो आता बघण्यासाठी अलाव केलं सगळ्यांसाठी. हां पहिलं खूप जुनावाला जेल होता प्राची तिथे, तो आता सगळ्यांना असं म्युझियम टाईप केलं की येऊन बघू शकता. वातावरण मस्त आहे आजचं, एकदम असा ऊन पण कमी आहे आणि थंडी आहे. रायडू, हे रायडू इकडे बघ, मागे बघ, मागे बघ. बघ कसं तोंड वाद देते बघ. मी तुला घेणार, तुला वाटलं असेल मी घेणार तुला. VIP सारखं का हात दाखवतोय प्राची दीदी? घाबरली नाही रे, स्लीप होत असतील त्याची बुटा.
मी शूज घालून आलो, मी पण हिल्स घातली होती. तर मी तुला अटकवली असते आणि लॉक लावून घेतला असं बाहेरनं. गुणगुणा हा आहे तो फोर्ट, जो काही बघायला भेटला नाही आतमध्ये. काय माहिती फोर्टच्या नावाखाली घावरवतात एरिया. हा बघ ही माहिती आहे बघ, लोअर अगोडा फोर्टेस गोवा. हे वाले ते आपण पॉइंट आता केले ते आहे. ह्या जंगलीला कुठं पण सोडा, ही काय ना काय शोध लावून दाखवेल. ये बाबा, तुला दमाचच आहे का? हो, माझ्यावरचे तू चढत जा बाबा. चल बाजूला चल. नाही, माझ्यावरचं तू बघून ये. हा कुठला बीच आहे? हा खंडोला बीच. खंडोला बीच नाही, कॅन्डोलियम बीच आहे. खंडोला बीच काय खंडोला बीच? तुझ्या लोणावळा खंडोला गेलंय का? हो. तर आता आपण आलोय खंडोला काय खंडोला बीच आहे तिकडे. फोर्ट वरून आपण डायरेक्टली इकडे आलोय. बघूया जाऊन आता कसं काय बीच आहे तो. हा इंजाम आहे. केली सुरुवात त्यांनी, काय खेळतील व. तर गाईज आता वाजलेत दुपारचे 12:30 वाजले. तो आपण जाम लवकर जेवायला आलो, कारण आम्ही लोकेशन लावलं आणि आम्हाला फिश खायचा होता. आल्यापासून आम्हाला मस्त वाला फिश भेटलं नाही खायला, त्याच्यामुळे आम्ही फिश डेकमध्ये आलो. इथे फिश मस्त भेटतात अशी काय बोलतात. आपण बघूया जाऊनच आता. हा जा, हात मिळव गेला. हा चल बस झाला, चल. तर बघूया आपण. हा हे बघ क्रॅब वगैरे तिथे. वाव, ही बघ इकडे बघ प्राची दीदी. फिश बघ, कुठला पाहिजे बोल मला. हा मला. चला बसा. खेकडा खेळायला पाहिजे का रे तुला? खेळायला पाहिजे. बाबा सेट बसलाय बघ, बघू दे. होय होय. तर आपण आधी टेस्ट करून बघूया इथला फिश आणि मग आम्ही रिव्ह्यू देऊ. मग तुम्ही पण या. काय काय घेतलंय बघूया. इकडे फ्रेश फिश आहेत सगळे, म्हणजे आपण जसं ऑर्डर देऊ तसं ते बनवून देतो. इथे ह्या लोकांनी आम्हाला बघायला बोलवलं कुठलं पाहिजे काय. हे कुणाचं आहे? ए भाई आराम बैठ जा रे बैठ जा. बैठ गया आराम से बैठ गया हो. दोनों का क्या है? सिंगल का रहेगा सर. सिंगल का प्राइस है? ये स्मॉल साइज है 50 है, तो आपको 1000 में मिल जाएगा सर. आणि ये बड़ा वाला ये 15 रहेगा. इसका एक पैर नहीं है. 1500 साईज वर. आणि ते मोठा कसा आहे विचारा?
3500, 4000, ये 4500. ह्यातलंच बघा ना एक वाला, हे बी बांगड्यावाला. ये वाला लेंगे. हा 15,000. तर पोरं तर काय खाणार नाहीत, पोरं ते हे हा, तोच का? एक करा. ये हो जाएगा. अभी ये बैठा हुआ है, अभी इसका फ्राई हो जाएगा. 35 में ये लीटर फ्राई हो जाएगा. वो कौन? मसला फ्राई हो जाएगा. दूसरा काय घ्यायचा? काय घेतलं हे लॉबस्टर, क्रॅब आणि ते ग्रेव्ही येणार ना क्रॅबची. फिश खाणार आहेस का तू? ही कुठली पद्धत रे बसायची? या दोघांना जवळ ठेवावं नाही बाबा, कधी जवळ ठेवला की काहीतरी कांड केलंच म्हणून समजा. मस्ती आहे यांनी. हॉटेलमधला आपला कप फोडला, मेन्यू कार्ड फाडला यांनी. कॉकरोच चावायच्या पायाला. चा आबा आला बघ, आला बघ. अरे नाही आहे कॉकरोच, कुठे कॉकरोच आहे? काय पण पडणार तू. तर हा आहे आपलं क्रॅब, हे आहे लॉबस्टर जे आरती प्राचीनेच खतम केले. काम काढलं ना प्राची फिशवरच. आणि स्टीम राईस. तर चला जेवूया, सी फूड खायचं आहे सगळं. चला तर कशी आहे लॉबस्टर प्राची? टेस्टी आहे पण स्पायसी आहे ना थोडी. जेवणाचा रिव्ह्यू सांगू तर जेवण कसं होतं प्राची? एक नंबर, एकच नंबर. म्हणजे जसं आम्ही ॲक्सेप्ट केलं होतं की फिश डेक म्हणून ज्याचं नाव आहे की फिशसाठी फेमस असेल, फेमसच आहे ते. आता क्राऊड वाढतो आणि एक नंबर टेस्ट. प्रॉन्स पण मस्त होते आणि क्रॅब पण एक नंबर टेस्ट होती ना क्रॅबची प्राची. इकडे बघू शकता तुम्ही. काम 25 करून निघालो आम्ही. प्राचीला पाहिजेच पेस्ट्री वगैरे, केक घे. तुला कुठली पाहिजे त्यांना सांगूया. हा इनके झगडे कब खतम हो गए. तर आता आम्ही जेवलो मस्तपैकी आणि आलो आता फिश ॲक्वेरियमला. तर बघूया, मी दाखवते आतमध्ये काय काय. इथे गोकार्टिंग पण आहे. पण इथं हे आमचं आपल्या हिरानंदानीला पण आहे ना सेम गोकार्ट. हे आम्हाला नाही करायचंय. आम्हीच मूर्त करायला होतो तिथं फिश ॲक्वेरियम मध्ये. हा बघ, हा बघ किती मोठं डॉल्फिन बघायचंय बघ.
तर इथे आम्ही परळ रोडला आलो होतो आणि आम्ही सायकल्स घेतल्या होत्या, एक मला एक प्राचीला, आणि प्राचीने काय चालवलीच नाही, मी चालवली, मस्त मजा आली. पुढे काय गेलो ना आम्ही, पुढे जाम ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक म्हणजे सगळे शूटसाठी थांबलेले तर हा फुल पॅक आहे पुढे, त्याच्यामुळे आम्ही थोडक्याचं शूट आटपलंय. रिओ हा तर काय याला साधमात लागलेलं असं कधी वर फोटो काढत असला की त्याचं. प्राची दिदी बाय, घेतलेली चालवलीच नाही ना, ही एवढी मोठी चालवते. तर चला आता आपला एक परळ रोड होतो तो पण केला, आता आपण करूया शॉपिंग काजूची. जाऊया काजू मार्केटमध्ये, म्हणजे फॅक्टरीमध्ये जायचा विचार चालला आमचा. ओ फॅक्टरी माहिती आहे ना तुम्हाला काजूची? हो माहिती. बघूया जाऊन बघूया, कारण मार्केटमध्ये रेट काढला जामच काय पण रेट सांगतात आणि बार्गेनिंग काय करत नाही, आता सीझन आहे म्हणून. तर आता जाऊन बघूया फॅक्टरीमध्ये, जाऊया डायरेक्टली आउटलेटला. मग तिथून कारण आम्हाला जाम काजू घ्यायचे सगळ्यांना वाटण्यासाठी, तर जाऊया. अरे त्याच्याच कशाला चहा ठेवला. तर गाईज आम्ही आलो काजू घेऊन आणि ठेवतो आता कॉफी. आम्ही सगळा पाटे आणला होता एमर्जन्सी, पोरांना भूक लागली, काय भेटला नाही, मग गडबड नको, तर आम्ही आता कॉफी ठेवतोय. हे प्रेमिक्स वगैरे दूध पावडर वगैरे आम्ही आणली होती, हे पण प्रेमिक्स भेटतात कॉफीचे, हे पण आणले होते. आणि हा गॅस आहे ना, ह्याला 3 वर्ष झाली असतील ना, 3 वर्ष झाली असतील ऑलमोस्ट, आणि खूप खूप टिकला आहे, एकदम मस्त आहे, म्हणजे ट्रॅव्हल फ्रेंडली आहे, फोल्ड होतो आणि कुठे पण नेऊ शकतो आपण. काय बनलंय हे पेटवायला पण इझी आहे, इकडे ऑलरेडी त्याला हे दिलेलं आहे, फक्त क्लिक केलं की पेटतं. गॅस सारखंच आहे, सेम गॅस सारखं. आणि इकडे आपली कॉफी रेडी आहे. मला पाहिजेच होती कॉफी, जाम डोकं दुखत होता माझा. थँक्यू. ती बघ अर्धी झाले आल्यापासून 3 दिवस. हां गार आहे ना. मग शेवटी आज जाता शेवटच्या दिवसाला ती बोलते स्विमिंग पूलला जाऊया, तर जाऊया गाईज. तर आता वाजले संध्याकाळचे 6 आणि ही भिजते स्विमिंग पूलमध्ये. हां आल्यापासून आम्ही ठरवलं होतं पूलमध्ये भिजू, आम्हाला पूल होता इथे. 3 दिवस गेले. हां जल आहे, गंगाजल, अंघोळ करून घे, पवित्र शुद्ध होशील. 3 दिवस झाले आम्ही आल्यापासून बोलतो पूलमध्ये भिजूया, पण आम्हाला दिवस काय पुरलेच नाही तसं बघितलं तर. म्हणजे आम्ही जाम असं सगळी ठिकाणं कवर केली वगैरे. तर आज पण सकाळी आम्ही डॉल्फिन पॉईंटला गेलो, तिथे डॉल्फिन दिसले पण आम्हाला. आम्ही 2 दिवस क्रूजवर वगैरे गेलो तेव्हा नाही तेवढे दिसले, पण आता दिसले. आणि तिथून गेलो, फोर्ट आहे तिथं कुठला तरी, अगोडा फोर्ट म्हणून आहे, तिथे गेलो. तिथून कुठल्या तरी बीचवर गेलो, ते नावं सगळ्यांची सारखीच नावं आहे, त्याच्यामुळे मला काय नावं येत नाही. आणि मग तिथून गेलो फिश ॲक्वेरियमला, तिथून जेवलो आणि मग आम्ही आलो काजू फॅक्टरीमध्ये, जिथे काजू अजिबात स्वस्त नाही आहेत. गोव्यात काजू स्वस्त आहेत कोण बोललं आहे? हां इससे बेटर तो आपल्या डीमार्टमध्ये मस्त स्वस्त आणि चांगल्या क्वालिटीचे काजू भेटतात, पण गोव्यात काजू स्वस्त नाही आहेत. 1000-1200 रुपये किलोवालेच काजू चांगले आहेत, नाहीतर 700-800 रुपये किलोवाले काजू बिलकुल चांगले नाही आहेत, असे शेमलेले वगैरे एकदम लो क्वालिटी. आणि मग आम्ही तिथून आलो फ्लॅटवर आणि आता हिला पोहायचं आहे. म्हणजे आम्ही पण आलो होतो कपडे चेंज करून पोहण्याच्या तयारीतच, पण पाणी जाम गार आहे. हिला का अवसले का माहिती, त्याची गार नाही लागत का पाणी तुला? तरी रिवला आम्ही चुकवलं, रिवला वरतीच ठेवलं आहे. मला माहिती होतं थंडी असली तर हा पोरगा ऐकणार नाही पाणी बघून आणि मग आजारी वगैरे पडायचा. तर चला आज आपली लास्ट नाईट आहे गोव्यामध्ये, मग आपण उद्या पुढे जाणार आहोत ना, बॅक येणार आहोत, मागे येणार आहोत. तर बघूया उद्या कुठे कुठे जातो आम्ही, दाखवूच कंटिन्यू राहा. इकडं प्राची मजा करते आणि ती पोर बिचारी कधीपासून प्राचीला बघते वारणा, तिला पण यायचं असेल पोहायला बिचारी. ही आमची जंगली. हा ती बघ, तिला हात कर, वरचेला हात कर, ती बघते बघ तुला मागापासून, हात कर तिला, बोलव तिला. आणि असं काहीतरी आपलं रात्रीचं डिनर आहे. इकडे आम्ही सुरमई करी घेतलेली आहे आणि माकोल रिंग्स फ्राय घेतलेले आहेत आणि डायरेक्टली राईस घेतले, नान रोटी वगैरे काहीच घेतले नाही, कारण जाम आम्हाला असं भूक लागलेली आहे. आम्हाला वेट काय करता येत नाही ना हो. प्राची भूक लागली, प्राची झोपली, प्राचीन जाम मजा केली पाण्यात पोहून.
तू भूक लागले जेवायचं आहे ठीक आहे देतो चला तर या जेवायला